आणि कळंब शहरातील द्वारका नगरीमधील मनीषा बिडवे हत्येप्रकरणी आता 2 आरोपींवर गुन्हा दाखल झालाय। या महिलेच्या हत्येप्रकरणामध्ये मुख्य आरोपी रामेश्वर उर्फ राम्या भोसलेला पोलिसांनी अटक केली। कळंबपासून 10 किलोमीटर अंतरावरती पोलिसांनी राम्याला अटक केली, तर यातील उस्मान सय्यद या आरोपीला आधीच अटक करण्यात आलेली होती। काल रात्रीच पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला। हे दोनही आरोपी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याचे रहिवासी असल्याची माहिती आहे। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी या महिलेचा संबंध जोडत आरोप केलेले, त्यामुळे खळबळ उडालेली। दरम्यान या महिलेची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याची प्राथमिक माहिती पोलीस देतात। पैशांची मागणी आणि अनैतिक संबंध यातूनच रागाच्या भरात संबंधित महिलेचा खून केल्याचं आरोपींनी कबूल केल्याचं पोलिसांनी म्हटलंय। सदर घटना हे पैशाची मागणी अनैतिक संबंधवरून घडलेला आहे आणि रागात आरोपीने ती महिलेची मर्डर केलेली आहे। गुन्हा दाखल आहेत आणि तपास पोलीस निरीक्षक करत आहेत आणि दोन्ही आरोपीला ताब्यात घेतले आहेत। आरोपींनी कबुली दिली आहेत घटना केल्याबद्दल। गावकऱ्यांनी आम्ही की या महिला संदर्भात आम्हाला सगळ्यांना माहिती द्या किंवा त्या महिलेचा ह्याच्यामध्ये काय रोल आहे किंवा ती महिला तीच आहे का, याविषयी अजून सविस्तर माहिती आमच्याकडे कुठलीच अधिकृत आलेली नाही। ती माहिती आमच्याकडे आली पाहिजे असं आमचं मत आहे। दरम्यान सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानी यांनी धनंजय मुंडेंचे सहकारी राजेंद्र घनवट यांच्यावरती गंभीर आरोप केलेत। राजेंद्र आणि पोपट घनवटांनी 11 शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्यात, 20 कोटी जमिनीचा 8 लाखात व्यवहार केलाय, तर मृत व्यक्तींना जिवंत दाखवून जमिनीचे व्यवहार करत बीडमधल्या शेतकऱ्यांचा छळ केल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंचे एकत्रित फोटो दाखवत घनवटांना धनंजय मुंडेंची साथ असल्याचा आरोपही दमानी करतात। धनंजय मुंडेंसारखे नेते राजेंद्र घनवट यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे सरकारनं घनवटची चौकशी करावी अशी मागणी दमानी यांची आहे। पीडितांच्या शेतकऱ्यांबाबतचे सर्व व्यवहार हे बावनकुळेंना, चंद्रशेखर बावनकुळेंना, जे राज्याचे महसूल मंत्री आहेत, त्यांना आपण पाठवणार असल्याचं अंजली दमानी यांनी म्हटलंय। बिल्डर्स आहेत जे असे लाटण्याचा प्रयत्न करतात, त्यांची राजकीय ताकद वापरून, तर त्यांच्यावर कारवाई सक्त झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे। एवढंच नाही तर धनंजय मुंडे आणि यांचा काय काय संबंध आहे, कसे कसे व्यवहार आहेत, आर्थिक व्यवहार किती आहेत, या सगळ्या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे अशी देखील माझी मागणी आहे आणि ती लवकरात लवकर व्हावी अशी